तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश व्लॉग्स. गाईस, आज पुन्हा एकदा म्हणजे या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण एकविरेला गेलो नव्हतो, तर आजचा ब्लॉग हा स्पेशली एकविरेचा होणार आहे. आणि बघूया आज कसं होतं दर्शन ते आणि काय मजा करतो ते आणि सोबत कोण कोण असणार आहे ते बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा आणि एंडपर्यंत बघा. आणि लवकरच आपला शिमग्याचा सुद्धा ब्लॉग येणार आहे, कारण का आता शिमगा जवळ येतोय. गेल्या 2 दिवसानंतर म्हणजे पुढच्या 2 दिवसानंतर फुल धमाकेदार आणि राडा होणार 100%. पोरांना ऐकणार असा ब्लॉग नक्की येईल आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आताच कोण यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा, कारण का आता निघायचं आपल्याला एकविरेला जायला. आणि तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मागे जो तो बंगला दिसतोय हा आहे आपला अजय मोरे दादांचा. क्या बोला तूने? आपल्या मागे जो तो बंगला दिसतोय हा आहे आपला अजय मोरे दादांचा. अरे सॉरी लफडा झाला. आता आपला बंगला कुठे याला इकडे. तो आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजयजी मोरे, म्हणजे यूट्यूबचे 1 मिलियन त्यांचे आता सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण होणार आहेत. ते म्हणजे अजय मोरे. अजय काय बोलशील? काय बोलणार नाही. 1 मिलियन आहे तर मग मला बाउन्सर आहेत. तुला जरा कोणी सोडला काय माहिती. पण आज मला कळत नाही, आज वर्ल्ड रेकॉर्ड झालाय, कारण का अजय सर मोरे आज त्यांच्या मॅनेजरला सोडून लोणावळ्याला जाणार आहोत. मॅनेजरला फोन करायला लागेल मला आता की मॅनेजर मी चाललो म्हणून, नाही तर फुल लफडा होईल. मॅनेजर परत आणि येणार आज तुझे बॉडीगार्ड नाही इथे, एवढा मोठा ह्याचा बंगला, तुझे एक बॉडीगार्ड नाही, आज कसं असं होईल? होईल ना. आता तू सेलिब्रिटी आहेस पण तुला सोबत घेऊन जायला लागेल. चाष्ट करतोय. झाला मित्रांनो, निघूया. सगळा गाडीचा लुक चेंज झालाय आपल्या. सर्वात महत्वाचं हेल्मेट आहे. या पोराला काय हेल्मेट लागत नाही. माझं हेल्मेट नाही बे ना. हेल्मेटचं आपलं डोकंच हेल्मेट आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? चलो भेटूया आता पुढं. Few moments later. मित्रांनो, आम्ही निघालेलो रोहात होतो आणि आता रोहातून मस्त की पोटभर नाश्ता केला. त्याच्यानंतर आता अजय भाई आपला म्हणजे आम्ही लोक आता निघालेलो. तेवढ्यात अजय भाऊचा फॅन नाही बोलू शकत, पण अजय भाऊचा व्हिडिओ बघणार आपल्याला त्याचा एक इंस्टाग्राम फॅमिली मेंबर भेटला. अजय काय बोलशील? मला बरं वाटलं असं, म्हणजे भेटतात लोक पण भाऊ भेटला आपल्याला, मला बघून थांबला. भावा असा सपोर्ट राहू दे आणि आम्हाला खूप बरं वाटलं. बाकी काय नाही बोलणार. भेटूया. सपोर्ट करा असं. मित्रांनो, आम्हाला हेच पाहिजे. आम्हाला तुमच्याकडून काय पैसा नको, काय नको, तुमचं प्रेमच पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सगळी मेहनत करत असतो. हा बरोबर की नाही? 100%. तर चला आता निघूया. तर मित्रांनो, बघू शकता आमच्या इथल्या रस्त्यांची अवस्था. आणि आपला भाई आता थांबलेला जरा रुमाल लावायला. पण एक गोष्ट नक्की सांगतो की आज जर माझ्या बाईकवर जर हा बसून फिरतो ना या धुळीमध्ये, तर एक दिवस असं येईल की आपली 4 व्हीलर असणार आणि तेव्हा पण आम्ही दोघं असेच फिरत असणार. हा शब्द आहे आपला. आता हे आमचं स्ट्रगल चालू आहे. 2 hours later. नेहमीचा स्टॉप आमचा. आम्हाला आमचे स्वरूप शेठ दरेकर भेटलेत. तुम्हाला दोन्ही गोष्टीसाठी अभिनंदन. पहिली गोष्ट iPhone 17 Pro आणि दुसरी गोष्ट ती सांगू नाही शकत, कारण का लोक तुमच्यावर जाणारे खूप जास्ती आहेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि इकडं आमचे मालक काय बोलाल? काय नाही बोलू शकत. मालकचं बोलायला नवीन काहीच ठेवला नाही. डंपर मागे नवीन. माणसाईनी बोलायला काहीच ठेवला नाही. बोलून दमलो. पैसे काही येत नाही. मित्रांनो, सगळे पैशासाठी कंटाळलेत. आणि हा बघा आमचा अजय भाऊ बघा आता निघाला. आता शेवटी आम्ही लोक आलो इथं अर्धा तास झाला असेल येऊन. मस्त की नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे प्यालो. आता बोललो निघतो. चलो निघू. कधी जायचं सांगा एकविरेला परत? कधी पण हा कधी पण. चला मग आज जरा गडबडी. आज नको. ट्रक स्पेशलिस्ट काहीच आपला वॉशिंग सेंटर आहे. डंपर JCB ट्रक स्पेशलिस्ट खोपोली फाटा. आपण इथून पनवेलला जाताना खोपोलीसाठी रिटर्न मारतो. तिथून लगेच लेफ्ट साईडला आतमध्ये शिरायचं आहे. आपला दुकान आहे वॉशिंग सेंटर. ट्रकसाठी स्पेशलिस्ट. आमच्या आर्थिक क्वालिटी तुम्हाला अख्ख्या खालापूर तालुक्यात कोणच देणार नाही. ही आमची गॅरंटी आहे. ही सुमितची गॅरंटी. तुम्हाला लोकेशन जे दाखवून देईल. आणि काहीच कोणाचा JCB डंपर लोकलला इथं चालत असेल, काय धुण्यासाठी आमच्याकडनं 30-35 किलोमीटर लांबवरनं गाड्या येतात. तर आता तुम्ही बघू शकता ही अलिबागची गाडी आहे, दर्यासागर एंटरप्राइजेस. ती गाडी आलेली अलिबागवरनं खास वॉशिंगसाठी. बस गाईज, धन्यवाद. तर मित्रांनो, नक्की या, विजिट करा आणि आपला भावाचा धंदा वाढवा. बस काय आता बाकी काय बोलणार नाही, कारण का आता निघायचं आहे. आणि ऐक ना, आपला तो JCBला सोन्याचा दात लावलेला तो कुठं आहे? तो सध्या घरी बांधून ठेवलाय. सोन्याची वाढायची. तो आमचा डायलॉगच विसरलो आम्ही. चला निघूया आता.
तर मित्रांनो आता दुपारचे बरोबर 1 वाजलाय आणि 1 वाजता आम्ही आता घाटात आलोय. आणि मी माझ्या कुठच्याच ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत न शेअर केलेली गोष्ट म्हणजे आयशा विला. तिथं आता आम्ही लोक आलो आहे, कारण का भरपूर जणांच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं, बोललो आज आपण पण दाखवूया. तर हीच आहे ती कार नाही, आणि तिकडं आहे तो आयशा विला. मित्रांनो 100% इथला मंदिर लोगो चोरला आहे. बिचारा चांगला लोगो होता. नंबर प्लेट पण नाही. गाद्या बिद्या साप उशा फाडल्या. तिकडं कवर चांगला टाकलेला गाडीवर, चांगली गाडी ठेवली होती तर तिची वाट लावली. आणि बहुतेक लोक गाडीच्या आतमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओ काढतात, तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि या सगळ्या गोष्टी मी मुद्दामून आधी दाखवतोय. या गोष्टी मी मुद्दामून तुम्हाला आधी दाखवतोय, कारण का मला माहिती आहे एकदा मी एकविरेला गेलो, तिकडे गेल्यावर ब्लॉग म्हणजे आयमावलीचं तुम्हाला दर्शन दिलं का तुम्ही काय परत पूर्ण ब्लॉग बघत नाही. आम्हाला चांगला अनुभव आहे. सो त्यामुळे बघू शकता गाडीतल्या अवस्था काय आज गाडीची एकदम खतरनाक अशी अवस्था आहे. तुम्हाला मी एकदम जवळनं दाखवतोय. बहुतेक लोकांना थांबायची इच्छा असते पण कधी थांबता येत नाही. काचा बिचा तर अजून आतमध्येच आहेत. आपल्या भावाला ब्लॉग बनवते, कारण का माझं एवढंच म्हणणं आहे की आपला प्रत्येक मुलगा मोठा व्हावा. सो त्यामुळे. आणि हा आहे तो आयशा विला. आपण आता आयशा विलाच्या आतमध्ये आहोत. बहुतेक कमी लोक डेअरिंग करतात आतमध्ये जायची, तर त्यातून तुमचा एक भाऊसुद्धा आहे की तो आता आतमध्ये आला आहे आयशा विलाच्या. आणि जास्त काही एक्सप्लोअर नाही करणार, कारण का सांगायची गरज नाही काय हिस्ट्री आणि काय जॉग्रफी आहे ती. बट गाडी एकदम लवली आहे, एकदम चुम्मा शॉट. सो बघू शकता खतरनाक आहे. चलो मित्रांनो निघूया आता, कारण का भरपूर लेट झाला आहे. तुम्हाला दाखवायचं होतं, सो बोलो थोडं दाखवतो आणि पुढे जाऊया. चला तर मग. चला तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे पहिले हलती मंदिरात इथे पाया पडायला, कारण का खूप आज काय गर्दी नाही, त्यामुळे खूप मस्त दर्शन झालं आणि तुम्हाला पण खूप सुंदर असं दर्शन झालं आयमावलीचं. चला मित्रांनो आता जस्ट पायऱ्या चढायची सुरुवात केली न. सगळ्यात मोठा पॉईंट कोणाचा होता रे? हाय जय एकविरा सगळ्यांना. तर कंटिन्यू राहा, बघू काय होतंय. तर चला मित्रांनो आता फायनली पायऱ्या चढायची सुरुवात केली आहे आणि आपला भाव आहे सोबत. ह्याच्या आधीची क्लिप बघितली तिथं पण आम्ही तेच बोललो होतो, पण तिथं नेमक्या पोरी आल्या. सो त्यामुळे मी कट केलं. कट म्हणजे ते ना ॲज अ नॉर्मली बोलत होत्या, सो त्यामुळे मी व्हिडिओ पॉज केले होते. आता आम्ही निघालो आहे वरती यायला. पक्का ऊन आहे. सकाळी निघालेलो, सकाळी 6 वाजता निघाला होता भाई, आपला झोपून राहिला, त्यामुळे 9 वाजले. आता जाऊया वरती आणि बघूया. आज गर्दी कमी आहे तर लय बरं वाटतंय, कारण का नेहमी येतो तेव्हा नेहमी गर्दी असते, पाया पडायला नीट भेटत नाही. बघू आजचं दर्शन आपलं कसं होते ते. काय अजय? 100% चांगलंच व्हायला पाहिजे. 100%. आणि आपल्या 12 महिन्याचे 12 ब्लॉग नक्की येतील, कारण का दर महिन्याला आपण एकदा एकविरेला येतो आणि तो ब्लॉग आपण नक्की काढतो, शूट करतो. सो त्यामुळे. आणि या अख्ख्या फेब्रुवारी महिन्यात पॉसिबल नव्हता, मग आता एंडिंगला आलो आहे. दर्शन घेऊ आणि बघू कसं काय होते ते. Few moments later. गाईस आत्ताशी अर्धाच चढलो आहे आणि आपल्या आजी भावाची फेफरा साफ फाटली जातात. शाप बेरिंगी गेल्यात. हांडी भांडी इथंच पिटली. बोलतो पूर्ण नाही चढवणार होता, पण ट्राय करणार, असं बोलून जमणार नाही. काय करणार का आई मावली पाठीशी आहे तिच्या. बेरिंग गेल्या ते आपण नवीन टाकू, 4 वेळा टाकू, पण भाई नाद करायचा ना. आत करायचं नाही. दुपारच्या 2च्या टायमात आम्ही चाललोय आता दर्शनाला. बघू. खूप ऊन आहे तरी मस्त रिलॅक्स गर्दी, अशी जास्ती गर्दी नाही. ऊन आहे ठीक आहे, ऊन चांगलं आहे, ऊन एकदम गोड ऊन आहे. मित्रांनो बघू शकता फायनली आपण आपल्या डोंगरावर आलोय आणि इथला वारा म्हणजे एकदम एनर्जी आणि एकदम पॉवर आहे. पॉझिटिव्ह एनर्जी इकडे येते आल्यावर आणि लय भारी वाटतं. चला जाऊया. तर चला मित्रांनो आज मस्तपैकी आलो आहे आणि अजिबात गर्दी नाही आहे. खूप बरं वाटतं, एकदम रिलॅक्समध्ये. आपला अजय भाऊ पण आहे. कसं वाटलं अजय? एकदम मस्त वाटलं. काय गर्दी नाही काय नाही, एकदम रिलॅक्स आणि VIP लाईनला आपल्याला. चला आता मस्तपैकी डिरेक्टली दर्शन करू, बघू कसं होतंय ते दर्शन आपलं.
मित्रांनो मस्तपैकी एकदम दर्शन झाले आणि तुम्हाला सुद्धा चांगलं दर्शन घडवलंय आणि बघू शकता थोडं मंदिराचं काम चालू आहे कारण का आता पालखी असण्यामुळे सगळी कामं पटापट चालू आहेत. आता आपले काशीद दादा भेटलेले तर आपल्याला रिटर्न दर्शन आहे इकडून घेऊया तिकडून तर जाऊया मस्त की परत दर्शन घेऊया. चला मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालं आणि तासभर आपण इथं वरतीच होतो डोंगरावर आणि आता चटकीसुद्धा बसायला लागलेत पायाला आणि कामंसुद्धा चालू आहेत पटापट कारण का आयमाऊलीची पालखी आहे आता 25 तारखेला एप्रिलच्या तर त्यामुळे पटापट सगळी कामंसुद्धा चालू आहेत आणि आपला अजय भाऊ होता त्यामुळे मस्त की आपला सत्कारसुद्धा केला आहे. एकविरा आलो भेट देणार कोण देणार ना असं होणार नाही 100%. तर मित्रांनो मस्तपैकी आलो अजय भाऊचा आणि माझा सत्कारसुद्धा केला आणि खूप बरं वाटलं. असंच आयमाऊलीचा कायम आशीर्वाद राहू दे आणि आता जाऊया खालती कारण का पायाला पक्के चटके बसतात मित्रांनो पक्के चटके. मित्रांनो निघालेलो आता उतरून आणि जाता आता मुलुंडच्या देवी माऊलीचं पण दर्शन भेटेल आपल्याला. तर मुलुंडला तर जायला नसतं भेटलं पण मुलुंडची माऊलीचं दर्शन आपल्याला इकडे होईल. बाकीचे आपले मंडळ पण पोरं आहेत सगळे. चलो दर्शन घेऊ. मित्रांनो खोटं नाही बोलत पण एकविरेला आल्यावर एक वेगळाच एनर्जी भेटते आणि बोलतात ना एक चांगली एनर्जी भेटते. काय बोलशील भावसा जय एकविरा काय बोलशील अजय? एकदम मी मस्तच बोलणार की कारण का मला इकडे फील चांगला येतो एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते की नाही? हा येस. आई- माणसाकडे किती पैसे असतील हे महत्वाचं नाही हा सुख पण पाहिजे. सुख पण तेवढं पाहिजे आणि ते आम्ही दर महिन्याला सुख घ्यायला कारलेला येतो कारण का इथं जसं सुख भेटतं तसं पैशाने विकत पण नाही येऊ शकत. ते स्पेशल सुख असतं तुम्ही येऊन तर बघा समजेल तुम्हाला काय विषय आणि काय नाही. नक्कीच मित्रांनो लवकरच आपल्या आयमाऊलीची पालखी सुद्धा आहे आणि त्याचा सुद्धा जल्लोष तुम्हाला नक्कीच यूट्यूबवर बघायला भेटणार आहे. पण त्याच्या आधी जो आता आपला शिमगा आहे त्या शिमग्याचा सुद्धा ब्लॉग येणार आहेत. सो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला कोण जाऊन नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा. सकरबाई प्लीज सकरपरा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो जय एकविरा. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. Big thank you for being here.